सुस्वागतम सुस्वागतम. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा IFRM 3142 कडून आणि माझ्याबरोबर उपस्थित असलेले को होस्ट क्लब रोटरी क्लब ऑफ ठाणे ईस्ट, रोटरी क्लब ई क्लब ऑफ ठाणे स्मार्ट सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे एंजल्स, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी. तर पहिल्या ह्या सगळ्यांसाठी टाळ्या द्या जे कार्यक्रम आपला सादर करीत आहेत आणि ज्यांनी आपल्याला हातभार लावलेला आहे या कार्यक्रमासाठी. तर आता कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतोय. तर मी मंचावरती सन्माननीय झोनल हेड पल्लवी सोळे यांना बोलवतो. आता तुमच्या आणि आमच्यामध्ये जास्त वेळ न घेता फक्त एवढंच एक छोटंसं निवेदन करतो की दिवाळी पहाट हा एक माइलस्टोन आहे IFRM 3142 च्या ह्याच्यामध्ये. जर तुम्हाला सांगायचं झालं तर काल श्रीराम बरोबर माझं बोलणं झालं. श्रीराम केतकर हे हे ज्या रिप्रेझेंटेटिव्ह आहेत दादी वीणा दादी, आणि बाहेर तुम्ही जो स्टेज बघताय पाठीमागच्या बाजूला जो तुम्ही तिथे येताना स्टेज पाहिला तर तिथे रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आणि ठाण्यातील मान्यवर व्यक्ती उपस्थित असताना वीणा दादींनी माझं नाव घेऊन मला स्टेजवर बोलवलं आणि इथूनचे लोकल नगरसेवक आणि आमदार, 2 आमदार होते BJPचे, डावकरे साहेब आणि केळकर साहेब, यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगितलं की दिवाळी पाठ तुम्ही एवढी छोटी का करता, बाहेरच्या मोठ्या पटांगणात का नाही करत. तर मी त्यांना आश्वासन दिलं की पुढच्या वर्षी आम्ही नक्की मोठ्या पटांगणात करू. ही गोष्ट सांगून मी सर्व सूत्रसंचालन निलेशजींकडे सुपूर्द करतो. सुप्रभात मित्रांनो, आपणा सर्वांना दिवाळीच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेसिडेंट अनिरुद्धने सांगितल्याप्रमाणे आपण दिवाळी पहाट ऑर्गनाईज करतोय आणि त्यांनी हे कंपेअरिंगचं काम, छोटंसं काम मला दिलेलं आहे. सो कंटिन्यूस मराठी बोलणं फार मला डिफिकल्ट आहे. प्लीज अलाउ मी टू मिक्स मराठी. So friends, we are a part of Rotary and IFRM is a fellowship of Rotary. So I just want to reiterate what a fellowship in Rotary is. So that is why it is required in English. Fellowship provide opportunities for Rotarians to make lasting friendships outside their own clubs, district or country. Fellowship contribute to advancement of world understanding and peace. And also fellowship serve as an incentive for attracting new members to Rotary and retaining our existing members. So friends, this is the importance of fellowship. Fellowship through service is what we continue to follow in Rotary. तर आपण आज इथे असा विचार केला की म्युझिक मध्ये आपण काय सर्व्हिस करू शकतो. सो संगीत ही एक कला आहे आणि IFRM is committed to provide service to that कला. ओके, आपण ती कलेची जी सेवा करतो ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. आज आपण जी गाणी निवडलेली आहेत, सगळ्यांना असं विचारलं की हे गाणं तुम्ही का निवडलं, त्याचं उत्तर एकच आहे, कारण हे गाण्याचं क्रिएशनच इतकं महान आहे. हे गाणं इतकं, ही गाणी सगळी इतकी उत्कटेने बनवलेली आहेत की ती आपल्याला इतक्या वर्षानंतर सुद्धा आपल्याला ऐकावीशी वाटतात आणि तुमच्यासारख्या ताकदीच्या गायकांना ती गावीशी वाटतात. आज आपण ही गाणी जर बघितली, आपल्या इथे जमलेल्या बहुतेक लोकांच्या
कदाचित जन्माआधीची पण ती गाणी आहेत. इतक्या वर्षानंतर सुद्धा ती आपण गाणी ऐकतोय आणि आज आपण गाण्याचा अतिशय ताकदीने प्रयत्न करतोय. हीच संगीताची सेवा रोटरीकडनं आहे. सो गिव्ह वन बिग हँड टू आवर IFRM ग्रुप. फ्रेंड्स, कुठच्याही कार्यक्रमाची सुरुवात किंवा कुठच्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदनेमधनं होते. विघ्नहर्ता हा सर्वांचा आवडता देव आहे आणि प्रत्येक कार्याची सुरुवात त्याच्यामधनं होते. आपल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण एका गणेश वंदनेने करणार आहोत. सो आपण सगळे शाळेत आहोत. शाळेत मोठा मान असतो मुख्याध्यापिकांना. ओके, तशा आपल्याकडे एक मुख्याध्यापिका आहेत, त्यांना बोलायची संधी दिल्याशिवाय आपण सुरू करू शकत नाही. तर त्या आपल्या ठाणे क्लब ऑफ रोटरी कनोसियसच्या अध्यक्षा शर्मिला माडीवाले यांना एक श्लोक म्हणण्याची मी विनंती करतो. नमस्कार, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. गजाननाचे आशीर्वाद घेऊन आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद शर्मिला. मित्रांनो, आपण म्हणाल्याप्रमाणे ह्या गणेश वंदनानंतर एक दुसरी गणेश वंदना अतिशय फेमस अशी. ह्या गणेश वंदनेचे बोल रचलेले आहेत शांता शेळके यांनी आणि ओरिजिनल जे गाणं गायलं ते आपल्या लता मंगेशकर यांनी आणि संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. मित्रांनो, ह्या पर्टिक्युलर गाणं ऐकताना मला असं जाणवलं, हे गाणं जेव्हा मी ऐकत होतो तेव्हा मला असं जाणवलं की ह्या गाण्यात लताजींचा जो आवाज लागलाय ना, हा अतिशय सॉलिड आवाज लागलाय. म्हणजे आपण जर ते कंटिन्युअस 5-6 गाणी ऐकली आणि हे गाणं ऐकलं तर ह्या गाण्यातला जो वजन आहे आवाजाचं ते लगेच जाणवतं आणि त्या आवाजाला तेवढीच ताकदीने एक साथ दिलेली आहे इंटरल्यूडमध्ये सतार आणि तबला यांनी. आपण हे गाणं आपल्यासमोर आणतायत जिजा भट्टाचार्यजी. गणराज रंगी नाचतो. Bye.
पिक्चरमध्ये वापरली गेली आणि पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर यांनी ती ओरिजिनली गायलेली आहे. आपल्यासमोर सादर करतायत IFRM चे मेंबर्स, टीम IFRM, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय धाम. मित्रांनो, दिवाळीच्या दिवसात वातावरण अधिकच प्रसन्न असतं आणि त्याला अजून प्रसन्न करायसाठी आपली पहिली 2 गाणी फारच कारणीभूत आहेत. सगळ्यांना असं वातावरण इतकं सुंदर झाल्यासारखं वाटते. घनश्याम सुंदरा श्रीधरा, इतके वर्ष आपण हे गाणं ऐकते तरी पुन्हा ऐकल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं. असंच अशीच एक भूपाळी आहे जी अशीच एक अजून एक भूपाळी आपल्याकडे आहे जी आपल्यासमोर सादर करणार आहेत आपले आत्ताचे IFRMचे अध्यक्ष अनिरुद्ध नाखवा, गीतकार बाळ कोल्हटकर, संगीतकार वसंत देसाई आणि ओरिजिनली हे भूपाळी गायलेले
अतिशय प्रख्यात क्लासिकल सिंगर कुमार गंधर्व. आपण ही भूपाळी आपल्या प्रत्येकाने जेव्हा रेडिओचे दिवस होते त्यावेळेला विविध भारतीवर रोज ऐकलेली आहे. आपल्यासमोर सादर करतायत अनिरुद्ध नागवा, उठी उठी गोपाळा. गीतकार सुधीर मोघे आणि मीना खर्डीकर यांनी स्वरबद्ध केलेलं लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गाणं हे भक्तिगीत जे आहे ते शाब्बास सोनबाई 1986 साली जो प्रदर्शित झाला सिनेमा त्यात हे प्रदर्शित केलं होतं.
आपल्या समोर सादर करतायत आपल्या IFRNच्या काही झोनल चेअर पल्लवी सुळे. मित्रांनो, ह्या गाण्यात जे कवी आहेत त्यांनी देवीला आळवणी घातली आहे की की आमच्या बेसिकली द सिंगर इज रिक्वेस्टिंग द माताजी टू ॲक्सेप्ट द प्रेयर्स अँड अनकंडिशनल फेथ इन हर पॉवर्स रिझल्टिंग इन टू पूर्णत्व. सादर करतात पल्लवी सोळे. माय भवानी तुझे लेकरू खुशीत तुझी या की. नमस्कार सगळ्यांना, दिवाळीच्या शुभेच्छा. सुंदर प्रेझेंटेशन पल्लवी. मित्रांनो, आपण पुढे सरकूया. पुढचं जे गाणं आहे ते जानकी या चित्रपटातलं 1979 सालचं. सुधीर मोगे यांची रचना आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि ह्यांच्या साथीला म्हणजे बेसिकली आवाज दिला लता मंगेशकर यांनी. अर्थातच गाणं अतिशय सुंदर असणार. हे गाणं आपल्यासमोर सादर करतात श्रेयसी मुळे. विसरू नको श्री रामा मला. हॅलो. श्रीरामा मला विसरू
एक प्रीतिगीत होतं जे ॲक्च्युली याचं वर्डिंग आहे विसरू नको श्रीरामा मला. त्याच्यामध्ये ॲक्च्युली जी प्रेमिका आहे ती आपल्या प्रियकराला श्रीरामाची उपमा देऊन त्याचं वर्णन करते आणि आपली प्रेम व्यक्त करते. या गाण्यात तुम्ही ऐकलं असेल तर एक सॉलिड बॅकग्राऊंड तबला होता आणि इंटरल्यूड जो होता तो फ्ल्यूटचा होता. अतिशय सुंदर गाणं. पुढची प्रस्तुती महेश पेडणेकर आणि अनिरुद्ध. मित्रांनो हा एक अभंग आहे पंडित भीमसेन जोशी यांचा आणि ह्या गाण्याचं वर्डिंग तुम्ही ऐका. एक ह्या गाण्याचं वर्डिंग मध्ये असं येतं, शब्द असे आहेत, जनसेवे पायी काया झिजवावी. हे पल्लवी डोंट डिस्टर्ब. मेहनत ओके. सो याचं एक वर्डिंग असं आहे, जनसेवे पायी काया झिजवावी, घाम सोसून या मने रिजवावी. मित्रांनो एक्झॅक्टली व्हॉट वी डू इन रोटरी इन सर्व्हिस अबाउट सेल्फ अँड डुईंग गुड इन द वर्ल्ड. जनसेवे पायी काया झिजवावी, घाव सोसून मने रिजवावी. सादर करतायत महेश पेडणेकर अनिरुद्ध. टाळ बोले चिपळीला. या गाण्याबद्दल मी थोडीशी प्रस्तावना करतो. माझं जरा माहीत आहे का? हॅलो हॅलो हॅलो. महेश माझ्याकडे आला. रेग्युलर प्रॅक्टिसला त्याला यायला जमलं नाही. तो रात्री उशिरा 11 वाजता 10:30ला फोन केला, मी येऊ का? म्हणजे प्रॅक्टिस करायला हे एनी टाईम. मग आम्ही रात्री 12 वाजता तो प्रॅक्टिस करत होता. मग तो मला म्हणाला माझ्याबरोबर तुम्ही गाणं येईल. आयत्या वेळी बसवलं गाणं. प्रॅक्टिस न करता एकच केलं. ट्राय करतो, चुकलं तर माफ करा. रे ग
रूप नाही भेदभाव सारे रूप नाही भेदभाव गाऊ नाच सारे हो गाऊ नाच सारे होली संग देवाजीच्या दारी आज रंगला देवाजीच्या दारी आज रंगला काळ बोलची कविता माझ माझ संग काळ बोलची कविता माझ माझ संग देवाजीच्या दारी आज रंगला देवाजीच्या दारी आज रंगला देवाजीच्या दारी आज रंगला देवाजीच्या दारी आज रंगला काळ बोलची कळीला माझ माझ संग काळ बोलची कळीला माझ माझ संग देवाजीच्या दारी आज रंगला देवाजीच्या दारी आज रंगला
डॉक्टर स्नेहा यांनी सुंदरपणे प्रस्तुत केलं होतं आपल्यासमोर. मित्रांनो, हे ह्याच्या पुढचं जे गाणं आहे अतिशय फेमस ड्युएट. हे गाणं ॲक्च्युअली हे गाणं आपली जी मुंबईतली आणि ठाण्यातली जी सर्वात जुनी एक कम्युनिटी आहे, कोळी कम्युनिटी, त्यांचं लाईफ ॲक्च्युअली त्यांचं जीवन प्रस्तुत करणारी आहे. मित्रांनो, कोळी समाजातला जो पुरुष असतो तो मासेमारीसाठी कायम समुद्रावर असतो आणि तो हे त्याचे जे शब्द आहेत त्या गाण्यातले तेच हे बोलतात की माझं घरच पाण्यावरती आहे. आणि तो जेव्हा पाण्यावरती असतो तेव्हा घरी त्याची बायको आणि ज्या महिला असतात त्या त्यांची वाट बघत असतात आणि त्यांना त्या आपल्या पुरुषांची वाट बघत असतात, कारण त्यांना हे माहीत नसतं की तो आज समुद्रावर गेला आहे आणि समुद्राच्या अनसर्टन वातावरणामुळे तो परत येईल की नाही, कारण समुद्री वादळ काय असतं ते आपल्याला माहिती आहे आणि त्याची वाट बघत थांबतात. तर हेच दर्शवणारं हे गाणं आहे. गीतकार शांता शेळके आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि ओरिजिनली गायले लता आणि हेमंत कुमार. ऑफकोर्स गाणं फारच सुंदर आहे. आपल्यासमोर सादर करतायत सुजित आणि श्रेयसी. मी ढोलकर दर्याचा राजा. डॉक्टर संजीव.
आणि आता हे नवीन दादानी नवा प्रोग्राम बोललो होतो. मित्रांनो, ह्या सुंदर ड्युएटला अतिशय सुंदर ढोलकीची साथ दिली आहे आपले गौरव मोरकर यांनी. आपलं पुढचं प्रस्तुती आहे अतिशय फेमस भजन. हे भजन जे आहे ते मीराबाईंच्या जीवनावरती आहे आणि मीराबाईंच्या जीवनावरती आहे आणि आपल्या सर्वांना माहीत असेल किंवा नसेलही, मीराबाई ही ॲक्च्युली चितोडची राणी होती आणि ॲक्च्युली शी लेफ्ट हर पॅलेशियल लाईफ टुवर्ड्स द सर्व्हिस ऑफ लॉर्ड कृष्णा. हे भजन आहे ऐसी लागी लगन बाय डॉक्टर संजीव जैन. है आँख जो श्याम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुक्त है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे.
मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में। प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन। वो तो गली 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 गुन गाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन। वो तो गली 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 हरी गुन गाने लगी, महलों में पली बन के जो कंचली, महलों में पली बन के जो कंचली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, लागी लगन, मीरा हो गई मगन। कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके, कोई टोके, कोई रोके, कोई टोके नहीं। मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, बैठी संतों के संग, रंगी मोहन के संग, बैठी संतों के संग, रंगी मोहन के संग। मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी, वो तो गली गली हरी धुन गाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन। वो तो गली 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 हरी धुन गाने लगी, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन। मानो अमृत पिया, राणा ने विष दिया मानो अमृत पिया, नीला सागर में सहता समाने लगी। दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मीरा गोविंद को बाप गाने लगी। वो तो गली 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 हरी गुन गाने लगी, लागी लगन, मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन। वंडरफुल संजीव। फ्रेंड्स, पुढचं एक अतिशय सुंदर ड्युएट आहे। गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार सुधीर फडके आणि गायक स्वतः आशा आणि सुधीर फडके स्वतः गायलेलं गाणं। मित्रांनो, हे गाणं चंद्र होता साक्षीला 1978 सालच्या पिक्चरमध्ये पिक्चराइज केलं होतं आणि ही जी ॲक्टिंग आहे ती आपले डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि कानन कौशल यांनी पडद्यावर सादर केलं होतं। आपल्यासमोर सादर करतात अनिरुद्ध आणि शर्मिला, चंद्र आहे साक्षीला।
माझा शिंपिला चंद्रवाणी साक्षिया चंद्रवाणी साक्षिया चंद्रवाणी साक्षिया चंद्रवाणी साक्षिया Wonderful, wonderful. आता आपण एक 10 मिनिटाकरता बरोबर 10 मिनिटाकरता मध्यांतर घेतोय. इथे पाठीमागे दिवाळीचा फराळ ठेवलेला आहे आणि दिवाळीचा फराळ चालू असतानाच आम्ही काही छोटेसे जे प्रोटोकॉल्स आहेत ते आम्ही पाळतो. ठीक आहे. तर पाठीमागे दिवाळीचा चिवडा आहे, उपमा आहे, लाडू आहे, चकल्या आहेत आणि कॉफी सुद्धा आहे. सगळ्यांनी नाडा असला जोरदार तालियां परशुराम जी के लिए। हमारे आज के को होस्ट हैं RCE क्लब ऑफ थाने स्मार्ट सिटी। नेक्स्ट आई वुड रिक्वेस्ट Rotary Club of Thane North End is our other co-sponsor for this morning. के महेश पेडनेकर का सत्कार करें। महानगरपालिका के माजी सभापति जी कृष्ण कुमार जी को भी पधारने हैं। मैं हमारे वाइस चेयरमैन जी को बुलाता हूँ इधर 2 मिनट के बाद में। पर्क्युशन वर अभिजित पाटील, कीबोर्ड राजेश हेमंत आणि ऑक्टोपॅड वर सचिन नागवा. आणि आपला दमदार साऊंड श्रीकांत बुवा. आणि दोस्तो ही जी समोर रांगोळी काढले ते मला वाटतं आहेत का नाही माहिती नाही. प्रफुल्ल कोळी. आणि दमदार निवेदनाचा आवाज आपलं पुढचं जे गाणं आहे ना ते अतिशय फेमस गाणं आणि फार सुंदर गाणं आहे. बेसिकली हे गाणं गीतकार आहेत मधुसूदन कालेलकर आणि संगीतकार एन दत्ता. हे गायलंय महेंद्र कपूर यांनी. चित्रपट अपराध 1969 इतका अराउंड 52 वर्षापूर्वीचा सिनेमा, पण ते गाणं आजही आपण तितक्याच आवडीने ऐकतो. हे गाणं पिक्चराइज केलंय मराठी ॲक्टर हु इज अ लिव्हिंग लिजंड रमेश देव यांच्यावरती, जे आज 93 वर्षाचे आहेत. आणि एका रिसेंट कार्यक्रमामध्ये ते अटेंड करत असताना जेव्हा हे गाणं सुरू केलं तेव्हा त्या 91व्या वर्षी त्यांनी उभं राहून त्या गाण्यावरती नाचायला सुरुवात केली. इतकं फेमस गाणं आहे. सूर तेज छेडिता गीत उमटले नवे, शैलेश मुळे यांची प्रस्तुती. हेलो गीत उमटले नवे, गीत उमटले नवे, आज लागले सखी सौख्य जे मला हवे. हो
मुख्य मला हो दूर एक छेडिका ला 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 हो 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 हा 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 हा. मित्रांनो, आपण पुढे सरकूया. पुढचं जे गीत आहे ते गीत आहे शांताराम नांदगावकरांचं, संगीत अरुण पौडवाल आणि तेवढ्याच ताकदीने गायला आहे अनुराधा पौडवाल यांनी. So this song is a love song where the female lover is expressing deep love and the feelings when both of them are together towards her love life. मराठी गाणं मी वाऱ्याच्या वेगानं आले सादर करते नम्रता कुराडी.
संगीताचा प्रोग्राम लावणीशिवाय पूर्ण होत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. पुढचं जे लावणी गीत आहे, गीतकार शांता शेळके आणि संगीतकार आनंदकर हे मराठा तितुका मिळवावा या चित्रपटात प्रस्तुत केलं होतं 1964 साली. गायक आहेत आशा भोसले आणि आपल्यासमोर सादर करतील शर्मिला माळीवाले. लावण्याची ताकद ढोलकीमध्ये असते आणि ते आज
गौरवनी अगदी तंतोतंत आपल्याला दाखवून दिलं. जोरदार टाळ्या वाजवून. आणि शर्मिलाची प्रस्तुती जी होती ना, तिचे उच्चार तुम्ही जर ऐकलेत ना, अगदी चपखल उच्चार पडत त्याप्रमाणे उच्चार होते तिचे. काय हात नगा नगा हात नगा लावू म्हणजे सांगा. परफेक्ट, वंडरफुल. फ्रेंड्स, वी हॅव आवर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट Kailash Jethani is with us. Thank you, Kailash, for being here. We request you to come on dais. Hello. DG, we are really blessed that you have come here. Though this is IFRM Diwali Pahad, you can see that 4 Rotary clubs have been co-host for this, and this has become a community event also. ये जो आप मेरे हाथ में देख रहे हैं, this return gifts are prepared by mentally challenged students from Murbad, and we are giving these return gifts to all the guests who are coming here. And this token of love will be given to you by our Parshuram Shivankar, who is president of Rotary Club of Thane. And this is a token of love from IFRM. And we would like to have some words of wisdom from you. So, friends, we have Kailash Jethani with us. Nobody needs real introduction of Kailash. He is such a dear friend, and we will be like, since last year, since he is going for installations, we are listening to his formal introduction. Friends, and next whole year we have to hear to his formal introduction. Friends, the real Kailash is, the definition is only one: the friend of all. And Rotary's PR, which is often neglected area, which is a strong hold of Kailash. If any person having any problem or any difficulty or any clarification, he goes to Kailash, and Kailash makes it that he resolves it. Even he has to travel up to Ulhasnagar, Bhiwandi, everywhere. The Kailash is always there. That is his real introduction, and I have seen this many times. And friends, this quality of his has made him a trustworthy Rotarian and a true friend. Kailash, request your address. His introduction here is he's a charter member of IFRM. Yeah, sorry. So, Also, I keep adding this that I was the vice chair along with Pallavi as a chair, and Nilesh was the first treasurer. and though we were there for a year, myself, Pallavi, and Kailash were the signatories for almost 5 years. For 5 years. which Anirudh actually breached and he got the signatory stage. So friends, good morning everybody. It's nice to see you all. I'm sorry, usually Pahad is something which really scares me because my Pahad is a little late. It's almost like Dupar for you. But yes, thanks for inviting me here. I am really happy, and more so because Anirudh and his club and IFRM has really recognized my presence well by giving me something which is made by Bhatimand students. It's really wonderful that it's a social initiative that we are doing. We are not only doing fun here, or we are not only doing fellowship here, we are not only doing Rotary here, but we are doing something for community also, which is really plausible here. And I guess 3 cheers for IFRM and Anirudh for such a lovely thought. It's an amazing thought. Anirudh, keep it up.
This year in IFRM has been a little hectic, I believe, program. Last year also it was active, but last year we were in TV or the computer or the laptops. But this year we are seeing more of physical and in-person events. Welcome Mandar. Mandar Balanova is going to be my president. Don't be embarrassed. Please come and sit with your wife. So, of course, this year, as I told you, is really hectic for Aniruddha, and he's really been trying very hard, for which Aniruddha we are thankful. When we started, as he rightly said, when we started IFRM, हम लोग को ऐसा लग रहा था कि यार ठीक है, हम लोग जब तक चला रहे हैं चलेगा, लेकिन आगे कैसे चलेगा? But then gradually we got good leaders like Chandra Has, Samir. People came in and people really, Nilesh was a little away for some time, but he came back. Sujit is there. Amazing talent, amazing leadership. Govind is standing there, staring at me. But amazing talent and amazing leadership we have got. And I'm sure that it will go for a long, long time. IFRM 3142. Meanwhile, we have got IFRM Vashi also, Dhun chapter. And also, I guess, if I am not spilling the beans, IFRM is also trying to start something in Dombeli. So, I guess it's in safe hands. I'm really glad to be associated with IFRM, and I'll be with you forever. Thank you. Thank you, Kailash. Thanks for being here. Friends, now I invite Chandrahas. मित्रांनो, हे पुढचं जे गीत आहे ते गीतकार, प्रसिद्ध गीतकार मंगेश पाडगावकर, गायक स्वतः पंडित हृदयनाथ, पुढचं जे गीत आहे ते गीतकार वंदना विटणकर आणि गायक प्रसिद्ध हिंदी गायक मोहम्मद रफी आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे. हे एक भक्तिगीत आहे. ऍक्च्युली ह्या गीताचे जे तुम्ही शब्द ऐकले तर ते असं सांगेल की देव जो असतो तो आपल्या आतमध्ये असतो आणि आपण त्याला मंदिरात शोधत असतो. हे जे गाणं आहे ते आपल्यासमोर सादर करते चंद्रहास शेट्टी. शोधिशी मानवा रावळी मंदिरे. शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. शोधिसी मानवा रावळी मंदिरी. हे दाटती कोठुनी अंबरी सूर्य गीतसे वाजते बासरी. रोम रोमी फुले तीत हे भुवरी. दूर इंद्रायणी दूर ती पंढरी. शोधिसी मानवा रावळी मंदिरी. गंधका हसतो पाकळी सारुनी. वाहते निर्झरी प्रेम संजीवनी. भोवताली तुला साध झाली कुणी. गुण
भेटतो देवका पूजनी अर्चनी पुण्यकाला होते दान धर्मातुनी शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुतुहली शोधिती मानवा रावडी मंदिरी नांदतो काही का स्वर सम्राज्ञी गाणं सरस्वती गाणं पुतळा संगीताचा वारसा लाभलेल्या मंगेशकर घराण्यातील उच्च सांगीतिक क्षमता असलेल्या लता मंगेशकरचे स्वर्गीय आवाजातील गाणं आणि अप्रतिम संगीत लाभलेलं हे गाणं आहे. आपल्या समोर सादर करते डॉक्टर स्नेहा. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते ग. फ्रेंड्स, हे गाणं जेव्हा मी बघत होतो ना त्या गाण्याचा अर्थ शोधायचा खूप प्रयत्न केला आणि मनासारखा अर्थ लागेल असं मला काही मटेरियल मिळत नव्हतं. शेवटी एक कराटेच्या शब्दाचे ह्या गाण्याचे वर्डिंग तुम्ही ऐकलं तर कोण गाणं कोणाला म्हणते आणि कशासाठी म्हणते फारसं थांग लागत नाही. एक अर्थ मला खूप अप्रोप्रिएट वाटला की नववधूची आई तिच्याकडे प्रेमानं बघून हे गाणं म्हणते आहे. या अर्थाने तुम्ही हे गाणं ऐका. फॉर नॉन मराठी पीपल, द न्यूली ब्राइड्स मदर sings for her. That is what the कवी सुरेश भट actually is meaning. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलते. मेहंदीच्या पानावर मन अजून
पुढचं अतिशय फेमस पिक्चर मधलं गीत एक 1970 साली सिनेमा आला होता मुंबईचा जावई. अतिशय हा सिनेमा गाजला होता. गीतकार गदी माडगुळकरांचं लिहिलेलं गीत संगीत सुनील फडकेंनी स्वरबद्ध केलेलं आहे आणि गायिका आहेत आशा भोसले. आपल्यासमोर सादर करतील नम्रता पुराणी. कारे दुरावा कारे अबोला. पुढचं जे गाणं आहे ते गीतकार आरती प्रभू आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं गाणं आहे. ऍक्च्युली कवी खानोलकर जे आहेत ते पेन नेम आरती प्रभू या नावाने गाणी लिहायचे. हे गाण्याचे बोल आहेत येरे घना नाऊ घाला माझ्या मना. ऍक्च्युली हे शब्द आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला असं ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे गाणं म्हणजे एक रेनी डेचं रोमॅन्टिक सॉन्ग असेल. बट actually it is not. It is a highly philosophical song. Actually, it actually means that it is a request to God to wash out the mind so that the ego crumples. And once the ego vanishes, because the ego crumples the intellect and ego corrupts the creativity and sensitivity, which are essential for the poet to pen beautiful poetry. Actually, he is pleading the God to give him the power to remain calm and grounded even when he is surrounded with the name and fame. So, मित्रांनो कित्येक दशके उलटली तरी या गाण्याचा गोडवा कमी झालेला नाही. आजही आपण हे गाणं ऐकतो, गुणगुणतो आणि हे गाणं गायलंय आपल्या दमदार आवाजात आशा ताई आपल्या समोर सादर करतील पल्लवी. येरे घना छान दादा गणेश दादा फारच सुंदर लक्ष दिलं या गाण्याचं आपण. मी प्रयत्न करते ह्या भावना त्याच्यात व्यक्त करण्याचा.
सुंदर पल्लवी. मित्रांनो, हे पुढचं जे आपलं गाणं आहे, पुढचं गाणं जे आहे ते एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला घातलेली साजूक हात आपल्याला या गाण्यात ऐकायला मिळते. प्रियकराने प्रेयसी बद्दलची ओढ व अतीव प्रेम व्यक्त करण्यासाठी गायलेलं एक अप्रतिम गीत आपल्यासमोर सादर करतात शशी रेवणकर, गीतकार शांता शेळके, संगीतकार देवदत्त साबळे आणि ओरिजिनल गायक आहे जयवंत कुलकर्णी. आपल्यासमोर सादर करते शशी रेवणकर, मनाच्या धुंदीत लहरीत येणार. मनाच्या धुंदीत सोडून जंगलीत मनाच्या धुंदीत साधनीला बोलवतोय. मित्रांनो, आपल्या आजच्या प्रोग्रामचं शेवटचं गीत सादर करणार चेअरमन अनिरुद्ध दाखवा. अनिरुद्ध पुढे गेला. ओके मित्रांनो, हे गाणं जे आहे हे जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. हे मराठी नाट्यसंगीत प्रकारात मोडणारं गीत आहे आणि हे ओरिजिनली रचना जी आहे ती पंडित दीनानाथ मंगेशकर 1966 सालची आहे. या गाण्याबद्दलची फारशी माहितीच अवेलेबल नाही, पण अतिशय पॉवरफुल सॉन्ग. आणि हल्लीच्या काळातला जो आपला रेग्युलर सिंगर आहे महेश काळे यांनी हे गाणं परत सुद्धा गायला सुरुवात केली. मर्म बंधातली ठेव ही अनिरुद्ध दाखवा. होईलच, पण
माझ्या वतीने पण मी आभार मानतो सर. या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो. थोडी अजून पंडित जितेंद्र अभिषेक यांनी पण हे गाणं गायलेलं आहे आणि तिसऱ्या प्रारंभाला राग पद्धतीवरती आधारित. मोहम्मद अली नाही आहे, अली पाखरू मधमाशी. हृदया तुझी लोभी अलिया मकरंद ठेवा लुटण्यासिया बांधी जीवाला सुखाशा बांधी जीवाला सुखाशा मर्मबंधा
शामनिया माती जीवाला सुखा शामनिया झाली वंदातरी छान झाले हृदया अतिशय सुंदर गाण्याने आपण या गौरवी सांगता करतोय. फारच सुंदर गाणं. धन्यवाद मित्रांनो, तुमचा निरोप घेण्याआधी परत एकदा आपल्या वादकांना आपण त्यांचं अभिनंदन करूया. तबला आणि ढोलकी गौरव मुलकर, परदेशात अभिजित पाटील, कीबोर्ड राजेश हेमंत आणि ऑक्टोपॅड सचिन नाकवा आणि ऑफकोर्स साऊंड श्रीकांत बुवा. धन्यवाद.